नमस्कार मित्रांनो, सुरेश जातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आहे पिसारवेचा अड्डा आणि पिसारवे अड्ड्यामध्ये खूप सारे नंदी येणार आहेत, मथुर पण येणार आहे। तसेच मथुरचा मोठा फॅन म्हणजे आपला आबासाहेब पाटील यांनी आपले 100 रुपये केलेले आहेत, म्हणजे सुपर चॅट केलेली आहे। तर मित्रांनो, मला तर माहीत नव्हतं असं काय फीचर देखील यूट्यूबवरती आहे। तर ह्याच पैशाचा आपण जेव्हा आपला सिल्वर प्ले बटन येईल ना, 1 लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर येतो, तेव्हा आपण एकविरेला जाणार आहोत आणि एकविरेला गेल्याच्या नंतर आपल्याला ह्याच पैशाने आपण त्याच्या नावाचा हार किंवा फुल वगैरे काहीतरी देणार आहोत देवीला आणि तिकडचा व्लॉग पण बनवणार आहोत। तर आता आलेलो अड्ड्यामध्ये आणि बरीचशी अशी बैल बघायची आहेत। तर बघूया आज कोणती कोणती बैल आलेत आणि बऱ्यापैकी मी बैल कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि दुपारचा ऊन आहे त्याच्यामुळे बरीचशी बैल म्हणजे थोडीशी लेट येतात, जेवढी भेटतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करीन। आणि नक्कीच मित्रांनो, माझ्यावर तुम्ही एवढा विश्वास करता। आता बघा 3000 सबस्क्रायबर राहिलेले आहेत आपल्या 1 लाख म्हणजे 100K फॅमिलीसाठी। तर चला जाऊया आता अड्ड्यावरती आणि ते देखील लवकरच होणार आहे। तर चला बघूया आजचं फाटीचं स्वरूप। आता बघू शकता एक पण बैल नाही आहे, सध्या दुपारचं ऊन आहे त्याच्यामुळे बैलांची देखील काळजी घ्यायला लागतं। आणि फाटी बघा एकदम क्लीन आणि सरळ बनवलेली आहे। मित्रांनो, बरीचशी जी नवीन व्ह्यूअर्स आहेत ना, त्यांना माहीत नसतं की ह्या तासाला आपली गाडी लागली तर बाद वगैरे नसतं, घाटाप्रमाणे नसतं। जर आपला समोर देवदगड आहे ना, देवदगडाला जर गाडी लागली ना, चाक वगैरे लागला तरच बाद होते। नाहीतर तुम्ही या साईडनं त्या साईडला, त्या साईडून या साईडला अशी गाडी वळवू शकता। त्या साईडला एक जोडी गेलेली आहे पलासाठी। चला आणखी पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला फाटीचं स्वरूप। तर मित्रांनो, 1000 ते 1100 फुटाचा पल्ला असतो, त्या साईडला असतं सुट्टी, तिकडनं बैल सुटतात। आणि जर मधनं येताना कोणती पण तास जरी पलटला ना तरी जमेल। फक्त जेव्हा आपण देवदगडाकडे येतो ना, तेव्हा फक्त आपली जी साईड आहे ना, आपल्या साईडला थांबावं लागतं। आणि जर चुकून जर देवदगडावरनं गाडी गेली ना, ती लाल रेष दिसते, तिथनं की गाडी गेली तर बाद केली जाते। बाकी तुम्ही त्या साईडला असेल मित्रांनो, तुम्ही त्या साईडला असेल आणि या साईडला आला आणि ऐन टायमावर तुम्ही त्याच साईडला नेली गाडी, तुमची साईडला येते, तरी पण तुम्ही विजय होऊ शकता। फक्त तुम्ही पुढे पाहिजे। समोरच्या साईडला आहे सूत। तर सुताला सर्वात पहिले जो नंदी आपला तोंड लावेल तोच असतो विजेता। मित्रांनो, छोटा लक्ष आपल्या मैदानात नाही येत, पण त्याचा फॅन आयुष आपल्याला दिसले तेव्हा समोर बाबू ऐकर रा। मित्रांनो, यूट्यूब फॅमिलीमध्ये भेटले भाई। नाव कर तुझा? बैल आले का नाव बैलांचा? आता खाली गेली ती का नाही ना, आले का बैल? त्याचं नाव का? मग सुट्टी आहे का आज तुम्हाला? मग टोपी पी घाल ना, बिंदास याती बघा का, आता एन्जॉय कर। चालेल, चल बाय बाय। मित्रांनो, समोरच्या साईडला बघू शकता अंतारली गावचा मैब्या देखील आलेला आहे आणि मैब्याला सज्ज करतात शर्तीसाठी। राज आजारी आहे, सुजित आहे, लक्षात आहे। मित्रांनो, समोरच बघू शकता अंतारली गावचा बादशाह लालचंद दादा, तसेच मिथुन दा, अजून लक्षात आहे यांची नवीन खरेदी आणि सागर दादा यांनी मिळून घेतलेला आहे बघा बादशाह। एक आताच घेतलेला आहे आणि लगातार 2 शर्ती। आदत आहे ना रायबाद, आदत आहे ना, आदत आहे आणि पल एकदम भारी आहे। तर एक त्यांच्याकडे आणखी एक नंदी होऊन गेलेला लक्ष म्हणून, तो पण मस्त होता आणि हा पण बघा एकदम भारी आहे। तर आजची शर्तीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ना। फायनली मित्रांनो, दादाला बघायला भेटलं बरेच टायमानंतर, कारण का आपण दादाचा क्रेज काय वेगळाच आहे। आणि अड्ड्यावरती आल्याच्या नंतर एकदम म्हणजे मनाला उत्सुकता लागलेली प्रत्येकाला आणि फायनली दादा आलेले आहेत। मित्रांनो, समोर बघा मथुर शांत दिसतंय आणि बंटी भाई आहे कोलेगावचा आपला एक फेमस असा व्यक्तिमत्व। बघा कसा बंटी ना रोज मथुरकडे येत असतो, त्याच्यामुळे शांत आहे। समोरच बघू शकता अखंड महाराष्ट्राचं कालीज, तसेच आपल्या संपूर्ण भारतामध्ये असा प्रसिद्ध असलेला मथुर 1001 आलेला आहे मैदानामध्ये। आणि मथुरला बघण्यासाठी खूप सारी गर्दी होती, पण मागची जी व्हिडिओ तुम्ही बघितली असेल ती पोस्ट करण्यामध्ये बिझी होतो। समोरच्या साईडला संपूर्ण सवंगडी बसलेत बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवड आहे मथुरची। आणि राहुल दादा पण आले, तुम्हाला दिसत असेल समोर बघा, राहुल दादांशी पण आपण बोललोय। मथुर बघा शांत आहे, कारण का इथे आपण लास्ट टाइम आलेलो होतो, मथुरनी संपूर्ण माती घेतली होती, यावेळेस मात्र सुकलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला मथुर दिसतोय शांत। तर आज जर नक्की शर्यत झाली ना तर बघायला भेटेल। आणि राहुल दादांना बघून खूप चांगलं वाटलं, कारण का बरेच दिवसानंतर राहुल दादांची रॉयल एंट्री झालेली आहे अड्ड्यावरती। मथुर नाद नाही मथुरचा। तर मित्रांनो, यूट्यूब फॅमिलीमधून आपला मेंबर भेटले। दादा नमस्कार।
नमस्कार. काय नाव तुमचं? आकाश डुकळे. कुठून आले? ओके, शिलपाड्यावरून आले. कोणाला? चिंचपाडा. ओके, चिंचपाड्यावरून आले. कोणाला बघायला आलेस? कास मी शर्यत आज रँडमली मला शर्यत आज बघायला भेटली. मी चाललो गावात आमच्या उरणला, तर मला जाता आता समजलं शर्यत आहे, तर मी बघायला आलो. तर मगाशी तुम्हाला बघितलं मी, मगाशीच फोटो काढायचा होता, पण ते काय तुम्ही व्हिडिओमध्ये बिझी होतात म्हणून काय मी काढलं. पण दादाला मी जवळजवळ 1-1.5 वर्षापासून यूट्यूबवर बघतो. धन्यवाद. आणि या व्यक्तीमुळे बरेचसे यंग जनरेशनला आपल्या शर्यत बघायचा म्हणजे शर्यतीचा अर्थ कळलाय. म्हणजे जे नवीन जनरेशन आहे आपली आत्ताची, त्यामुळे मस्त एकदम काम करतात. बघायला खूप मजा वाटते. थँक्यू. आणि काय कधीपासून शर्यतींचा नाद आहे तुम्हाला? जवळजवळ लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे जेव्हापासून उघडले तेव्हा, म्हणजे बरेच अगोदरपासून. ज्यामुळे तुमच्या नाही ना? ओके, नाद आहे फक्त महाराष्ट्राचा नाद आहे, टिकवला पाहिजे. तर चला मित्रांनो, असंच आपला भाऊ आहे ना, भेटत राहू भावाला. की दादाला सपोर्ट करा आपल्या. थँक्यू. माणूस आहे, पुढे जाऊ दे लवकरच. धन्यवाद. मित्रांनो, सुप्रसिद्ध नंदी म्हणजेच आंबेगावचा सुंदर देखील आलेला आहे. नेहमीच बघत असतो एकदम ब्लॅक टायगर आपला सुंदर, आणि रेड कलरमध्ये त्याच्या अंगावरती लिहिले नाव बघा, असं एकदम भारी दिसतं. तशीच नक्षी आपले लाईट पिंकमध्ये आहेत, म्हणजे लाईट कलरचे आहेत, आणि बघा कसं एकदम भारी आहे, आणि सावलीमध्ये बांधून ठेवले, एकदम मस्त बसले. मामा आहेत समोर बघा एकदम. तर मित्रांनो, आनंददादा तारेकर यांचा बाबू भेटला. बाबू नाव कर तुझा बस. मग आता आपला वादळ आले का? मग कसं बकासूर बरोबर पळाला, कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. ते दिवशी होतं तुला बॅचलेट भेटलेला, मोठा होता का? मग काय केला म्हणजे आवड, म्हणजे मोठा होता ना. मित्रांनो, लाखो रुपयाची गोष्ट भेटलेली आपल्या बाबूला. पण ते बोलतात ना, जसा मालक तसा पोरगा, त्याचप्रमाणे आपला आनंददादा जसा मोठे मनाचा आहे ना, तसा त्यांचा मुलगा पण मोठे मनाचा. आज बघायला गेलं तरी बैलगाडा क्षेत्रामध्ये ना खूप जास्त माणसं कमवलीत आपण, आणि प्रेम कमवले. आज वादलच्या सोबत असतं, बाबूला नेहमी आणतं. चांगले संस्कार दिलेले आहेत आपल्या आनंददादानी. पप्पा बोलला का ठेवायचं का ना, की द्यायचं, असं काही बोलला का? हां, बिंदास द्यायचं म्हणजे दिला ना तुम्ही? मग बक्षीस दिलं का ते? काही बक्षीस नाही दिलं म्हणजे 1 रुपयाची पण आपल्याला आशा नाही. मग आज वादल पळणार ना? पळणार का? मग शर्ती बघायला रोज येते का? कधी कधी रविवार असल्यावर, सुट्टी असल्यावर. मग बरं वाटतं का शर्ती नेऊन? मग तुला कुठला बैल वाटतं? वादलच वाटतं ना का? आणि सगळ्यांचा लाडका का? तुला मारतं का नाही? तो नाही मारी ना? भारी आहे ना? आणि पप्पा मारतं का ना तुला? नाही ना? आणि अजून काही सांगशील? अजून मारा बिरायचं आपली बिंदोडला गेलते का नाही? गेले का? शर्यत जमले? ओके. आणि वादलचे बरोबर आता लोकांच्या शर्ती ना जमत, तो बोलशील कारण का ना पला तर डेंजर. शालिंग कितवीला असतो? हां, थर्ड तिसरीला का? 1 नंबर. चालेल. असं शर्ती नाही यायचा, आणि अभ्यास पण करते ना? अभ्यास करताना शर्ती नाही यायचा, बिंदास. चालेल. चल मित्रांनो, सर्वांना जी आस लागलेली छोट्या लक्षाची, चिंचवलीच्या छोट्या लक्षात, त्यांचेच मालक म्हणजे भेटलेले आहेत आपल्याला. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव अजय भंडारी. आता काय छोट्या लक्षाचा काय विषय? काय नाही, मागच्या 26 जानेवारीला जो अड्डा झाला होता, मग तो सोबत पळाला होता, तेव्हा काही कारणास्तव थोडासा बैलाचा मार लागलेला, त्याला कव्हर होत नाही. काय झालेलं नक्की ते कासरा लागलेला पायाला, तो थोडा कातलेला होता, त्यामुळे अजून तो जखमेमध्ये चिलत राहिले. ओके. म्हणजे अजून रिकवर झाला नाही, आणि पायाला असल्यामुळे कसं चालताना त्रास होतो, त्याच्यामुळे लवकर बरं होत नाही. आपल्याला कधीपर्यंत बघायला भेटेल? सर्वात मोठा प्रश्न आहे. लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. आता कव्हर होत चालले थोडं जसा कव्हर होईल त्याचं मैदानात दिसेल. मित्रांनो, अजय दादा भेटला. अजय दादाला थोडंसं विचारला, मुलाखत नाही घेत आहे, फक्त नॉर्मली विचारतात. मुलाखत येणार आहे लवकर. मित्रांनो, समोरच बघा आदईचा सोन्या, ज्या बैलाची घाटावरती कामगिरी असा आदई गावचा सोन्या आलेला आहे, आणि या साईडला सरपंच आणि सोन्या आज पैरा असणार आहे. आणि बघूया कोणती शर्यत आपल्याला बघायला भेटते. तर आता सोन्या सज्ज शर्यतीसाठी, आणि या साईडला सरपंच. मित्रांनो, थोडासा पण शूट नाही झाला कारण का राहुल दादा आलेले, आणि त्याची मुलाखत घेतली, आणि बोललो पण त्यांची बराच वेळ. आणि अपलोड करायला इथून कमीत कमी 4 किलोमीटर गेलो. 4 किलोमीटर नंतर आपल्याला यायला पण तेवढा टाईम झाला. चालत गेलो तो हळू करत नेटवर्कच्या शोधात. तर 2 GB ची व्हिडिओ होती, अपलोड होता 5 वाजले ना आता, आणि 5 वाजता आपण आले मैदानामध्ये. आता बघूया कुठली बैल आहेत. तर चला जाऊया. समोरच बघू शकता काला बैल आहे, आणि तिकडे बसलेले नावं नाही माहिती, आणि जे कोण असतील ना त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो, समोरच बघू शकता गावठी तडका, आणि आताच गुलाल घेतले. तर दादा कालिंगरा होते, बिचाऱ्यांना ठेवली बाजूला. दादा नमस्कार. काय नाव तुमचं?
तुळशीदास श्याम पाटील जांभूळपाडा. कुठं जांभूळपाड्यावर आले आणि गावठी आहेत ना दोन्ही? आमची मोठी जोडी दुसरी आहे. ओके मजा असते इकडे हल्ली बघायला मला. ओके. आणि गुलाल घेतला, काय बोलताय? आनंद झाला म्हणजे फक्त आपण गुलालासाठी गेलता ना काय? आपल्या हवस आहे. हा आणि पहिलाच गुलाल आमचा आहे. बैल म्हणजे शंभूचा अवतार आहे. नाव निघाला तरी बस. हा. आणि आज पहिलं वगैरे म्हणजे घरचीच गाडी पळवली. ओके. आणि विरुद्ध गाडी कोणती होती? पाली तिकडचा होता. ओके. तर दादा आज गावठी बैलांना पण जाम क्रेज आले, कारण का म्हणजे असं बोलतात की म्हणजे किल्लार असली का शर्ती करताना गावठी पण आहेत, काय सांगाल तुम्ही? गावठी पण पळतात. पहिले गावठीच बैला होती. बरोबर. पण त्यानंतर काय लोकांच्या जवळ पैसा झाला जास्ती, ती घाटावरून बैला आणायला लागली. 2-2, 4-4, 5-5 लाखाची बैल. घरातली बैल आपली बैलगाडीचा पण काम करत, नांगराचं पण काम करत आणि शर्यतीना पण पळायची. बरोबर. म्हणजे पेंड्यावर पण आपण पळवलेली आहे. शेतीचा काम आणि गावठी बैलाचा स्पीड आहे तो या घाटी बैलाला नाही ऐकू शकत. आणि आता घाटी बैलांना जेवढा खाना त्यांचा पालन पोषण करून तेवढा जर त्यांचा केला तर ते पण बाप आहेत आपलं. बरोबर बरोबर. दादा आज आपलं बघायला गेलं आपण शेतकरी, म्हणजे आपण एवढं पैसा पाणी नाही लावत या गोष्टींसाठी. नॉर्मली पळला तर फक्त आपण गुलालासाठी गेलता. आवड. बरोबर. म्हणजे तुम्ही हा नाद गावठी बैलांवरती टिकवता. कुठल्या साईडनं पळता आपली बैल ही? डावी साईड. ओके. डावी साईडला पळता ना. तर काय अपेक्षा असणार आहेत, कारण का गावठी बोलला ना तर एक असं असतं की किती वेळ नाद टिकवतील, काय अपेक्षा आहे तुम्हाला यांच्या? देवाची कृपा आपल्या आवड आहे. चालतील तेवढं चालवायचं. ओके. आणि दादा तुम्ही टी शर्ट छापले, ही कोणती कोणती बैल आहेत याच्या? गावठी बैल पण दिसतं. ओके. सैतान महाकाल ही आमची मोठी जोडी आहे. ओके. पोरांबद्दल काय सांगाल? फक्त बारक्यांची बारकी पोरं पण येतात. पोरांचा सगळा सपोर्ट आहे आम्हाला आणि एकदम पोरं चांगली, आम्ही सांगू तसं आमचे ऐकतात आणि एकदम चांगली पोरं. आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. आमचा सैतान महाकाल ग्रुप आहे, सैतान महाकाल पिस्तूल ग्रुप. ओके. तर मग काय बोलताय पोरांबद्दल? आज त्यांच्या मुलं तुम्ही नाद टिकवताय आणि छोट्यातली छोटी पण म्हणजे रविवारी पण आता बघा सुट्टी असतं त्यांना आणि सुट्टीच्या दिवशी इकडे एन्जॉय करतात, काय बोलताय त्यांच्याबद्दल? जर आत नसला तर शर्यती होऊ शकत. बरोबर. आणि ओके ना दादा लोक बोलतात यो नाद बेकार आहे, का बोलता तुम्ही? यो नाद चांगला आहे. बेकार आहे यो चांगला आहे, आपल्या शेतकऱ्यासाठी चांगला आहे. बरोबर. त्यांना जेवढं पलवू आपण या करू तेवढी त्यांची व्यवस्था करू. बरोबर आहे. खाया प्यायची. हा म्हणजे बरीचशी अशी दादा अशी बरीचशी लोक बोलतात का तुम्ही मारता त्यांना तेच दिसतं, त्याच्या मागचं प्रेम नाही दिसत. कारण का आपण फक्त शर्तीमध्ये व्हिडिओ काढून दाखवतो, पण त्याच्यानंतर जे आपण त्यांचं पालन पोषण करतो, त्यांना खायला घालतो, हे गोष्ट कोण नाही बघत, काय बोलताय? ते जेवढं आपलं नाव काढतील तेवढी त्यांची आपण व्यवस्था करतो. बरोबर आहे. पोरासारखं जपतो आपण. बरोबर. दुसरे कुठे जाणार नाही, कुठं लग्न असला काय असला तिथं पहिला शर्यतीला. बैलांची आवड आहे, आपली शेतकऱ्यांची आवड आहे. हेच पुण्य येत, हेच पुण्य येत. बरोबर. सगळं पुण्य शेतकऱ्याला येत लागतं, पुण्य बैलांचं का नाही. धन्यवाद दादा, चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. तर मित्रांनो बघा एकदम भारी महादेवाची नंदी आणि गुलाल घेतले बघा, एकदम शांत वाटतं बिचारा. तर मित्रांनो त्यांच्या बैलांबद्दल माहिती घेतो होतो आणि बाई म्हटलं बाई लाजू नको. नाव का तुझं? आपल्या तुझं युट्यूब चॅनल बोलतं, काय नाव आहे? करण गरज 700. ओके. करण गरज 7004 युट्यूब चॅनलचं नाव आहे. तर बाईला जाऊन सबस्क्राईब करा. त्यांची म्हणजे ते जास्त ना गावठी बैल आहेत ना, यांच्या शर्ती पण दाखवतात आणि त्यांच्या शर्ती कशा झाल्या ब्लॉग आणि छोटंफार मुलाखती पण दाखवतात. तर भाईला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू. मित्रांनो आणखी एक गावठी तडका म्हणजे पिंटे आलेला मैदानामध्ये, वालचे आले बोलतं आणि यो त्यांचंच बैल बघा, एकदम भारी आहे आणि मस्त सावली बसलं बघा. दादूस नाद नाही करायचं त्यांचा. आता संध्याकाळचा टाइम आहे म्हणून थोडंफार ऊन खातात. शरद विरत जमले का नाही जमली ना? कुठनं आल्या बोलला? वहालवरनं आलेले आहेत बघा. दोन त्यांची घरची बैल आहेत. मित्रांनो समोरच बघा एक महादेवाचा नंदी कसा शोभून दिसतोय, बादल त्याचं नाव, आणि या साईडला आहे जपान. तर बघा कसं मस्त एकदम सावलीला बांधून ठेवलं. दादा कुठनं आले तुम्ही? कुठनं? ओके. कोहली कोपरशी आलेत. ओके. आणि कुठल्या साईडनं बोलता आपला बादल? ओके. दोन्ही साईडनं पब्लिकचा भिताड बादशाह बादल आहे. आणि दुसरा आपला जपान कुठनं बोलला? दोन्ही गांधी का? म्हणजे घरची गाडी का आपली? घरची गाडी. आणि आज शर्यत जमले का नाही? मस्त आरामानं बसले. चल तर दादाशी 2 मिनिटं बोलता आणि लगेच. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव प्रशांत. दादा काय सांगाल आपल्या गाडीबद्दल? कुठल्या साईडनं पळत आपली गाडी? आमची गाडी दोन्ही साईडने बोलतो. ओके. म्हणजे बिंजोडला नाव असतं का कसं काय? बिंदोरला नाव असतं. ओके. मग दोन्ही साईडनं म्हणजे जशी जमेल तसं नाव फिरवता की नाव देता? जमल तसा, जर आटोक्यात असला तर नाव पण फिरवतो. ओके. मग आज तुमची शर्यत जमली ना, दोन्ही साईडला केलेत असून, काय बोलतोय मग आज कसं काय असणार नियोजन? आता पोरं नाराज झाली, दादा दुसरा काय. मग आता बघा तुमच्या जोडीला एवढी सगळे पोरं असतात,
मग नियोजनाचं वगैरे कसं काय बघता करता तुम्ही? पोरच करतात, आम्ही सर्व मिळूनच करतो. आणि लहानातल्या लहान पोरं पण तुमच्या सोबत आहेत, मग कसं काय मॅनेज कसं करतात शाळेतला वगैरे? सुट्टी असल्यावर येतात सर्वजण, आज रविवार आहे आली सर्व. आणि सगळी जण बैलगाडीचं नाद टिकून ठेवतात, त्याच्याबद्दल काय बोलताय? नाही आता सर्वांना आमची परंपरा त्यांना लावून द्यायची. बरोबर, म्हणजे तुम्ही असा केला अभ्यास करा त्याच्यानंतर नाद पण टिकवा, बरोबर ना? चांगलं वाटलं दादा तुमच्याशी बोलून. आणि नक्कीच आपलं दोन्ही साईडनं ही बिताट भाषा आहेत ना, असंच पडलं. मित्रांनो समोरचा एक किसना आणि या साईडला आहे बघा सर्जा, आपलं निंबाळकर सरांचा सर्जा कसा तसाच दिसतं बघा लुकला, फक्त शिंगा थोडीशी चंद्राकोराची आहेत आणि मस्त आहेत एकदम. दादा जमले की शर्यत बिरत काय? ओके, अजून काही शर्यत जमली ना आणि शर्यत जमवायची. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? अमोल पाटील. कुठून आलेत आपण? दिवोडे. आणि कुठल्या साईडनं पडलात आपली गाडी? डावीने पडलात. आज बरेच दिवसां म्हणजे इकडे अड्डा भरला आणि बैला पण जास्त नाहीत वाटतं, मग शर्यत वगैरे जमली की नाही तुमची? आता बघायला गेलं. ओके, बघायला गेलं का? म्हणजे आता बघा 5 वाजला अजूनपर्यंत बघताय. मग आता कुठनं पडला तर डावीने पडलात का? आता बरीचशी बैला बघायला गेली तर उजवीने पडलात, मग तुम्ही डावीने पडला तर बोललं तर प्रत्येक मैदानात जोड होतच असेल तुम्हाला. मग काय कामगिरी बैलांची, किती गुलाल घेतले यावेळी सीझनला? गुलाल घेतले, जाम गुलाल घेतले, म्हणजे एकदम नाट टिकून ठेवता का तुम्ही? कोण कोण असतात तुमच्या जोडीला, किती पब्लिक असते? पब्लिक आधी बघायला गेली. ओके, नियोजनाचं वगैरे 20-25 जण असते. ओके, 20-25 जण. मग लहानातल्या लहान बाळ मोठ्यातले मोठी लोक पण तुम्हाला सपोर्ट करतात. काय बोलताय, आपण आता यंग आहे आणि हा नाद टिकवतोय, बरीचशी लोक बोलतात का हा नाद चुकीचा आहे, त्यांच्यासाठी काय बोलशील? बरोबर आहे ना का नाद? चांगला ठेवायला बरोबर, महाराष्ट्राचा नाद आहे, टिकून ठेवला पाहिजे. धन्यवाद दादा. मित्रांनो युट्यूब फॅमिली मधून भाऊच भेटले. भाऊच नाव का तुझा? यश. कुठच्या नाहीलेस? विश्वेशी. ओके, आणि बैला हीच का? ओके, आता आपण बघितली ना हीच बैल आहे. काय सांगशील बैलांबद्दल, काय खासियत आहे आपल्या बैलांची? बेकार पालतांग का? शाळेला जातस का ना तू? कॉलेजलाच का? वाटत ना. बाकी कितवीलास? 11वीला. आणि आपली बरोबर ही सगळी तुमचीच पोरं आहेत काही? ओके, मग आता शर्यत बिरत जमली का ना तुमची? ओके, बघ तिकडे आता त्यांचं चालले, बैल वगैरे दाखवतात. आणि शर्यतीकडनं काय अपेक्षा असणार आजची? ओके, बघू काय होतंय, बघू गुलाल घ्यायचा प्रयत्न करू का? ओके, ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. हा काय, धन्यवाद. मित्रांनो 74 नंबरचा शिवा विजय झालेला आहे आणि त्याच्याच बाजूला आहे सूर्या आणि शिवा विजय झालेला आहे. आणि महेशने आता त्यांची दादांची चौथीची मुलाखत घेतली, महेशच्या चॅनलवर आहे, सगळे जाऊन बघा. तर दादांची मुलाखत घेतली आणि संपूर्ण त्यांचं सवंगडी आहे त्यांची पण घेतले. 74 नंबरचा शिवा. मित्रांनो बघा महादेवाचा नंदी दादाने बघितलं. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? अजित गुरव. कुठून आलेत आपण? कराडवरनं. ओके, तर आपल्या बैलाचं नाव काय? महाराज. काय कामगिरी आहे आपल्या घाटावरती? कोरेगावला राहिला आदत बैला फायनलला, एक नंबर. मागच्या वर्षी कोळ्यात पण राहिला होता फायनलला. ओके, 2-3 असे राहिला. एकदा पब्लिकला ते निंदुशे गाजरे आहेत, त्यांच्या नावाने बैल पळतो. बैलाचं मूलमालक आहे युवराज मुटल कराड. ओके, त्यांचा मूलमालकीचा यांचा बैल आहे, तो आता नंदुशेच्या नावाने पळतो मुंबईत. ओके, दोन्ही साईड पब्लिकला पळतो. आणि कधीपासून आहे आता मुंबईला? मुंबईला आता 2 महिने झाले. 2 महिन्यात जवळजवळ 21 शर्यती लगातार झाले. एक नंबर, म्हणजे मोठी कामगिरी आहे. मग घाटावरती येऊन पळला तर मुंबईमध्ये बरीचशी बैल अशी आपण बघतो की घाटावरती खूप पळतात, पण मुंबईला आल्याच्या नंतर क्लायमेट सूट नाही होत. नाही, याचं तसं नाही. याला उलटी घाटावरच्या पेक्षा मुंबईचं क्लायमेट चांगलं सूट द्यायला. काय बोलताय? आणि याचं खासियत म्हणजे काय, जितका जादा पब्लिक असेल तितका जादा पळणार. मस्त, म्हणजे मुंबईला बघा जास्तीत जास्त पब्लिकनीच पळावं लागतं, म्हणजे जेवढी पब्लिक तोडून पळावं लागतं. याची खासियत तीच आहे, जितकी जादा याला पब्लिक असेल ना तितका जादा पळणार. काय वय आहे बैलाचं? बैला आता 6 ते आत्ता झालाय. ओके, 6 ते म्हणजे अजून काल पडलाय का आज बैला? आणि याच्या व्यतिरिक्त कोणती बैल आहे? याच्या व्यतिरिक्त तो पलीकडे वासरू आहे सूर्या. ओके, तो वासरू पण आपला घरचाच आहे. ओके, आणि आताच गुलाल घेतला. काय बोलताय आजच्या विजयाबद्दल त्यांच्या? आता खास शर्यतीसाठी गावावरून इकडे आलो होतो, गुलाल झाला म्हणजे खूप आनंद वाटतो. नक्कीच दादा, एवढे लांबचा प्रवास करून आलेले आहेत आणि काय बोल जमल्या. ओके, जमलेली आहे का? मग गाडी काढतोय. ओके, मग दादा काय अपेक्षा असणार आहेत आजच्या शर्यतीकडनं? अपेक्षा तशी ह्याच्याकडून तशी अपेक्षा काही नाही, कारण का लगातार सगळ्या गाड्या आणि सगळ्या शर्यतीनं चांगलं केलं. ओके दादा, आमच्या पाठी तो शेड आहेत बघा, दोघांचे बैला ज्यांच्या नावाने बैल हा पळतो तो शेट आम्हाला म्हणजे पहिल्यापासून घाटावर इकडे आल्यापासून पहिला शेटकडे झालो. बरोबर, आपण शेटनं कधी आपल्याला असं म्हणजे दुजाभाव कधी दिला नाही की बाबा असं आहे तसं आहे. झोपायला बोलवतो शेटच्या घरी, शेट आमच्या बरोबर जेवायला बसतो, त्यामुळे शेट म्हणजे शेट बोलल तोच आहे आमचा. बरोबर आहे. आणि दादा मुंबईच्या लोकांबद्दल काय बोलाल? मुंबईच्या लोकांबद्दल
त्याबद्दल जेवढे आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहेत, हा म्हणजे आम्ही आता नवीन आहे 1-2 वर्ष झाला आलोय, पण जेवढे आहेत तेवढे सगळे चांगले लोक आहेत. आणि म्हणजे दुसऱ्या लोकांचा आम्हाला कधी संपर्क आला नाही, कारण की आम्ही कधी घ्यायचा संबंधच आला नाही आम्हाला. आणि आम्हाला हा जो माणूस भेटलाय आता याच्याशी आमचा म्हणजे इथून पुढे कायम त्यांच्या संपर्क राहील. ओके. मग आता मुंबईचे समजा आता किती 2 महिने राहिलेले आहेत समजा बिनजोडचे, मग त्याच्यानंतर घाटावरती असणार का बैल? ओके. मग घाटावरचे नियोजन वगैरे कसं काय करणार, कोण करतो? नियोजन आता काही बैलाचे मूल मालक आहेत. ओके. हे घाटावर सगळं नियोजन ते बघतात. आणि मग आता बघा इकडे तर बिनजोडला समजा वेगळं म्हणजे बिनजोडला बघायला गेलं तर 2च फाट्यामध्ये असतं आणि घाटावरती आपल्याला गटामध्ये पळावं लागतं. मग काय डिफरन्स तुम्हाला जाणवतं? तसा बैल बघायला गेलो ना तर घाटापेक्षा मुंबईत जादा पडतो, कारण की बैलाला मूल लहानपणापासून त्याला सवयच बिनजोडला पळायची लागली. कारण की आता 2-2.5 वर्ष मैदान चालू झाले, त्याच्या आधी बिनजोड चालत होते आणि त्याला लहानपणापासून बिनजोडला पळायची सवय लागली. जादा पब्लिकला पळतो, गाडीवर पण पळतो. आज तो गाडीवरच पळणार आहे, तरी पण गाडीवरपेक्षा बिनजोडला जादा पळतो पब्लिकला. ओके. मग दादा आता घाटावरती पण बिनजोड होतात, मग बरेचसे ठिकाणी होतात, कुठं बोरजाईवाडीला इकडला. ओके. बैलाच्या आतापर्यंत तुम्हाला सांगू बिनजोड झालेल्या पैकी 100% पैकी 90% बैलांची शर्ती केल्यात. म्हणजे मोठी कामगिरी. ह्याच्यामुळे कधी नाही मार खाल्लेला, ह्याच्या कधी होता आपल्या संपर्कात असतोय त्याच्या वासरू कमी पळतोय किंवा बैल कमी पळतोय, संबंध असल्यामुळे त्याला द्यायला लागतो. त्या म्हणजे ह्याच्या चुकीमुळे कधी शर्यत नाही मार खाल्लेली. ठीक आहे दादा, मी जास्त वेळ नाही घेत तुम्हाला. जाता आता एकच प्रश्न विचारतो की आपण बघा मुंबईमध्ये तर बऱ्यापैकी मालक आता गोवंश वाचवायला लागलेत, मग घाटावरती तुमचं कसं काय नियोजन असतं? कारण का मी बऱ्याचशा मालकांकडे बघतो की नक्कीच आता जेव्हापासून आपले बैलगाडा क्षेत्र चालू झालंय ना, गायांना देखील तेवढंच वाचवतात आणि आपल्या संपूर्ण हिंदू धर्माचा मान ठेवण्याचं काम करतात. आता तुम्हाला सांगू, आता आमच्याकडं एक देश काय आता आम्ही आत्ताच घेतलेले आहे, म्हणजे जो आहे ना गोसंवर्धनाचा विषय, तो आता आम्ही इथून पुढे चालवायचं पुढे ठरवलंय. म्हणजे इथून पुढे आमच्याकडे कंटिन्यू बैल पण असणार आणि 1-2 गाई पण असणार आहेत. बरोबर. म्हणजे आपण हा नाद पण टिकवतोय आणि सोबतच आपण गोवंश पण वाचवतोय. दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुमचा बैल जसा आता तुम्हाला गुलाल देतो ना, याच्या पुढे गुलाल देत राहील, तुम्हाला असंच असत राहील. धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो समोरच बघा बांडा पण आहे आणि थोड्याच वेळानंतर आता शर्तीसाठी सज्ज करतात. दादांशी बोललो असतो पण आता त्यांना पण जायचं. मग बांडा कसा आहे ना, भाऊ बघा एकदम कसा भारी दिसतं का नाही, कोणाला लगीन करायचं असेल सांगा कमेंटमध्ये. मित्रांनो 7677 आपला विमान आहे, गुड्डू शेठ पटेल तलोजे यांचा विमान. मित्रांनो आज मैदानामध्ये आले 5:30 वाजले, अजूनपर्यंत जोड होत नाही, कारण का एकदम विमानासारखा पळात आणि स्पीड पण एकदम टॉपचा आहे विमानचा. अजून खूप काल बाकी आहे गाजवायचा आणि आत्तापासूनच एवढं सगळं नाव करतं आपला विमान. आणि नेहमीच बघायला भेटतं ह्याच जागेवरती असताना संपूर्ण टीम आहे त्यांची हे साईडला, आणि खूप मोठी टीम असते त्यांची बैलाच्या पालनपोषणासाठी. जेमतेम 12 ते 14 बैल आहेत त्यांची. आणि त्याच्यानंतर पण आपल्या विमानला बघा एक कसं एकदम स्वच्छ आणि मेकअप करून आणले, एकदम भारीचं शिंग पण बघू शकता किती भारी दिसतात. माया इकडं दीपक शेठ पाटील चिरले पनवेल यांचा महबूब 3006 बांधलेला आहे बघा. इथं समोर कसं एकदम शांत आहे. मित्रांनो जेमतेम 10 वर्ष पळतोय आणि अजूनपर्यंत फिटनेस बघा आणि स्पीड बघितला आपण. हारण्यासोबत पळाला आहे, मथुरसोबत कायम आपल्याला बघायला भेटतो आणि टॉपचा स्पीड लावतोय नेहमी बघायला भेटतो आपल्या महबूब. आणि महबूबच्या सोबत कितीतरी लोक असतात आणि एकदम मोठी कामगिरी आहे महबूबची. अजून येणारा काल आहे, थोड्या दिवसानंतर आपल्याला जर नियोजन झालं तर घाटावरती येऊन बघायला भेटणार आहे महबूब. समोरच बघू शकता मित्रांनो आदईचा बिरजा देखील आलेला आहे. मित्रांनो या बैलाचा खूप दबदबा आहे घाटावरती देखील आणि मुंबईला पण. खूप जुन्यापासून खेळतोय शर्यती आणि एक नाव बनवून ठेवलेलं आहे बिरजाने. ह्याची मुलाखत घ्यायची होती पण आपल्याला सध्या कोणीच नाही आहे. वादल पण होता बाजूला, महाराज आहे त्या साईडला, वादल होता, वादलची शर्यत आहे, शर्यत बघायला जायचं. आणि जातात आपण बिरजाला बघणार. थोडंसं लेट झालो त्याची मुलाखतीवर राहिला आणि सगळंच राहिलं. बघा बिरजा कसा एकदम अग्रेसिव्ह आहे. जवळ गेल्याच्या नंतर थोडं शांत होतं पण लांबून जर माणूस येताना दिसला तर एकदम अग्रेसिव्ह असतं आपला बिरजा. बघा कसा आता शांत झाला बिरजा. महबूबचा शूट घेत आहे. आनंददादा तारेकर आणि वैभवदादा पाटील यांचा वेगाचा बादशाह महाराज देखील आहे. अग्रेसिव्ह एकदम नाही बाबा. मित्रांनो जवळ जायचा प्रयत्न नाही करू शकत कारण का हा नंदी बघा किती अग्रेसिव्ह आहे. आणि या साईडला होता वादलला नेला आता शर्तीला.
मित्रांनो समोर बघा मारतंड 6888 एक गुलाल घेतलाय आणि आता 2 मिनिटानंतर ना त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा हे संपूर्ण नियोजन वगैरे करतात, त्यांच्याशी बोलणार आहोत आजच्या बद्दल. मित्रांनो समोरच बघू शकता मारतंडने आताच गुलाल घेतलेला आहे आणि एक चांगलीशी गाडी झाली. तर दादांशी नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? अप्पा गायकवाड. दादा काय बोलताय आजच्या शर्यतीबद्दल, कारण का मारतंडने आज तुम्हाला गुलाल दिलाय? आज खूप आनंदी आहेत आम्ही. हा बऱ्याच दिवस आमचा बैल पण मैदानामध्ये आला नव्हता, घाटावरती होता. घाटावरती आल्यानंतर पहिलेच मैदान आहे. ओके. आणि पहिल्याच मैदानात गुलाल झाला, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. दादा घाटावरती आता तुम्ही बोलले, घाटावरती काय कामगिरी आपल्या बैलाची? घाटावरती 2 वेळा गाडी फायनलला राहिलेली आपली. ओके. कोणत्या मैदानात? निमसोड मैदान आणि दुसऱ्याचं नाव नाही माहित, ओके. तिकडचे लोक नियोजन करतात. ओके चालेल. तर मग आता आज घाटावरती उतरले गुलाल दिलाय, काय बोलताय? कारण का नियोजनाशिवाय काय नाही आणि आज तुमच्या सोबत एवढी सगळी पोरं आहेत, काय बोलताय त्यांच्याबद्दल? नियोजन हे सर्व मुलांचंच आहे. हा आम्ही फक्त बैल नावाला आहेत, बाकी सर्व नियोजन जे आपले जे सर्व ग्रुप आहे सर्व ग्रुप मिळून नियोजन करतात. काय वय असेल बैलाचं? बैल आता 2.5 वर्षाचा आहे. ओके. 2 दात लावलेले. 2 दाती म्हणजे कमी वयामध्ये खूप सारी कामगिरी आहे बैलाची. तर म्हणजे अजून खूप सारा वेळ काल पडलेला आहे पळण्यासाठी. काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला? याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. हा आणि हा बैल एक दिन पर्यंत टॉप 10 मध्ये मुंबईमध्ये असेल एवढं मी तुला सांगू शकतो. ओके. म्हणजे आपल्याला मोठे बिनजोड करताना बघायला भेटणार आहे, येणार आहे. ओके. भोपरचा राणा एक मोठा नंदी, म्हणजे बघायला गेलं ना त्या बैलांनी पण मोठ्या शर्यती केलेल्या आहेत. घाटावरती बोला किंवा मुंबईमध्ये बोला, एकदम भारी शर्यती केल्यात. मग कसा वाटला आजचा पल? एकदम चांगला वाटला. ओके. म्हणजे जुलूम पडली का गाडी? एकदम जुळून गाडी पळाली. हा फक्त मी काल एक संदीप भाईंना फोन केला का भाई मला बैल पाहिजे. भाई बोलले तुला जो बैल पाहिजे तो टाक, तू मागायची काय करतो फक्त सांग मला कुठला बैल पाहिजे ते. एका शब्दावरती भाईंनी बैल दिला, त्याबद्दल भाईंचे खूप सारे आभारी आहे. ओके. आणि दादा या संपूर्ण पोरांबद्दल काय बोलताय? कारण का बघा एवढ्या उन्हात आणण्याचे स्वतःचं काम वगैरे ऍडजस्ट करून आज तुमच्या सोबत येतात, नाद टिकवतात महाराष्ट्राचा, काय बोलताय? हे जर मुलं असतील तर शर्यत होऊ शकतो, ज्याच्या मागे मुलं आहेत तो शर्यत करू शकतो. एकटा बैलगाडा मला कधी शर्यत करू शकत नाही. त्याच्या मागे 20-25 मुलं असतील तो शर्यती करू शकतो. ओके. मग याच्या व्यतिरिक्त आपले कोणते बैल आहेत? त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे निशाण आणि राणा म्हणून बैल आहे. ओके. मोठी आहेत का? हो मोठी आहेत, ती पण बैल घातलेली आहेत. ओके. मग हा बैल आपण कधी खरेदी केलाय? हा बैल 2 महिने झाला खरेदी केला. आताच घेतलेला आहे. काय बघून खरेदी केली होती तुम्ही? काय नाही, याचा पळ बघितलेला, दोन्ही साईड पब्लिक पळतो बैल. दादा तुम्ही बोलताय 2 दाती आहे, पण हाईटने थोडस जास्त नाही का वाटत? हाईटने वाटतो, त्यांचे पण दात आत्ताच लावलेले आहेत. हा आणला त्यावेळेस 2 महिन्याच्या आधी आणला बिनदात होता. ओके. म्हणजे आदात होता आणि म्हणजे 2 महिन्यानंतर दात लावलेत आणि एवढं म्हणजे हाईट वगैरे झाले. मग खानपान वगैरे कसं असतं, त्याची ट्रेनिंग वगैरे कशी असते? रोज त्याला फिरवतात आमची मुलं सकाळ संध्याकाळ. खानपान म्हणजे आपला मोठ वाडा असतो, सकाळी दूध असतं त्याला, मका असतो, ऊस असतो, ऊसाचा वाडा असतो, हे सर्व कुठे करून आम्ही घालतो. मग दादा बरेच वेळेला असं होतं की आपण जेव्हा घाटावरती नियोजन करतो त्याच्यानंतर मुंबईच्या नियोजनामध्ये ना बैल कुठेतरी कमी पडत असतो. म्हणजे बरीचशी बैल बघा तुम्ही घाटावरती नेली ना आणि त्याच्यानंतर मुंबईवर मध्ये आणली की हवामानाचा काहीतरी बदल होतो. मग असं आपल्या बैलाबद्दल होतं का कधी? कधीच झालेलं नाही माझा. हा घाटावरून आल्यावर माझा गुलाल होतो म्हणजे होतोच. ओके. प्रत्येक वेळेला गुलाल झालेला आहे घाटावरून आल्यावर. ओके. म्हणजे नियोजनामध्ये तुमचं म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन असतं. नियोजन असतं आमचे त्याचे मुलं त्याच्यापेक्षा अजून भरपूर आहेत, 15-20 मुलं अजून असतात आमच्या बरोबर. लग्न सीझन असल्यामुळे काही जण आलेले नाहीत. ओके. दादा नक्कीच तुम्हाला असेच गुलाल देत राहू. आज पण गुलाल झाला, खूप चांगलं वाटलं. तर युट्यूब फॅमिलीमधनं म्हटलं बाई नाव कर तुझा. बाई तुझा? तुला असतं तुझं नाव का? माझं नाव अनुज. शाळेत जातस का नाही? जात ना, 10वीचा पेपर चालू आहे. 10वीलाच वाटत काय 10वीला? खरं सांग बाई 5 किलो वाटते तू. बाई 10वीला आहे, 9वीला आहे. बघला खोटा बोलती. 9वीला मित्रांनो खोटा बोललो होता. 10वीचा आता पेपर चालू होणार नाही हो, शर्ती नाही बाई. शर्तीनं जायचं यायचं ना, अभ्यास पण करायचा. बाई शाळेत जातस का ना तू? कितवीलास? मग बैलायला आणलाय ना तुम्ही? काय नाव बैलांचा? कुठनं आल्या? पनवेलवर नाही आल्या का? मग आज शर्यत झाली का ना तुमची? आता खाली गेले का? जा पटापट आणि मस्त शर्यत जिंकल्याच्या नंतर कालिंगराच्या खापा का काय एन्जॉय करायचा, नाद नाही. दादा नाव का तुझा? कुठनं आल्यात? डान्सर आपल्या जवळचे झाले. आणि काय सांगशील आजच्या बद्दल? आज सगळे मथुर आले, महबूब आले. 100% बघा मथुर आणि महबूब आता निघणार आहे फेऱ्यासाठी.
मित्रांनो युट्यूब फॅमिली मधनं आपलं छोटं कलाकार भेटला. भाई नाव कर तुमचा? वंश. आणि बाबू तुझं नाव कर? हा कुठच्या झालेस तू? नाव कर. पिसाला दाखवलेल चंदर. ओके चंदर आले यांचा. बाबू तुझं नाव कर? कुठच्या झालेस? गोट वर्षा. आणि तुमच्या बैलाचं नाव काय? जपान. आणि तुमच्या पप्पाचं नाव? आमिर. शाळेत जातस का नाही तू? कितवीलास? बालवाडी. हा सिनियर केजीलास का? ओके. आणि मग मम्मी पप्पा बोलले ना का शर्तीनं आल्या तुला? पप्पा घेऊन आले तुला? बरोबर त्यांचीच बैल आहेत ना. मग पोरं काय सांगाल आज जमले का नाही शर्यत तुमची? नाही जमली. यांचं एक जपान गेले. ओके मग काय वाटेल आज जिंकल का? ओके मग जिंकल्यावर का असतं घरा का फुल मजा काय करता सांगा तुम्ही जरा. हा का मग बाबू तुला का पट्टे रे जेवायला का पट्ट तुला? हा मच्छी वाटत. चिंबोऱ्या खातेस का नाही तू? हा ना ओके. तर मित्रांनो चंदर बघू शकता समोर. आणि आणखी बैल आहेत. तर बाबूला थांबा बाबूच्या बोलता आता. बाबू कर नाव तुझा? हा नाही बैलाचं नाव का? लकी. आणि त्या साईडचा पल्लातंक कसं पल्लातंक कवा बघलेलं तुम्ही पल्लातंक? का फुकट का कशी का? आमची जमलेली ना त्यांच्या बैलाचे मारला असा. मग त्याची मुला बैल शर्यत कॅन्सल केली का? करणार उचकवतो नुसता. मित्रांनो परेश भंडारी यांचा सुंदर देखील आलेला आहे. 50 नंबरचा सुंदर. अजून शंकर पण असतो पण आज शंकर नाहीये आणि वरदान पण नाहीये. मित्रांनो समोरच बघू शकता JNPT एक्सप्रेस रतन. या बैलाबद्दल आपण बरीचशी माहिती जाणून घेतलेली आहे आणि चॅनलवरती अपलोडेड आहे. कालच अपलोड केली. जाऊन नक्की बघा. आणि मामाने माहिती दिली ती आणि भाऊनी पण दिली ती. एकदम भारी पळतोय बैल. आताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेला. आणि म्हणजे जेमतेम ना या सीझनला त्यांनी खरेदी केली आणि खूप सारे गुलाल घेऊन देतोय. मोठ्या पैरांमध्ये पळाला आहे आणि खूप सारे नाव करतोय आपला रतन. JNPT एक्सप्रेस रतन रांजणपाडा. मित्रांनो रतनची आणि आपल्या ह्या बैलाची मुलाखत आपल्या सीटच्या चॅनलवर आहे. नक्की जाऊन बघा. तर भारी एकदम मुलाखत घेते बघा. मित्रांनो 6 वाजलेत आणि सगळीकडे गुलाल भेटत. तिकडे हाय गाईज कोणतरी करतात त्यांना बघू. बघा इथे किती बैल आहेत. बाबू ये रे तुमची बैल आहेत का? काय नाव सांगेल? थांब आधी तुझं नाव सांग. माझं नाव श्लोक. कुठून आलेस? निघू वर्षी आलेस का? सांग बैलांची नाव यो. लक्ष्या पक्षा आणि औषा. ओके तुमचीच आहेत का सगळी? हो. मग तुला कुठला बैल पडतं? लक्ष वाटतं काय? शांत का एकदम? शर्यत झाली लक्ष आणि पक्षाची कशी वाटली? भारी ना एकदम. मग गुलाल भेटला आज. कालिंगरा खाली का नाही? मामा तुम्ही मला तरी वाटतं लय अगोदरपासून शर्ती बघता? कवा बसून बघता तुम्ही? काही वर्ष झाली. मग कशा जोडून मेली असं मग कशा शर्ती होत्या अगोदर? शर्ती गोंड्याच्या असं असं पैशांचं नाव द्या. मग तेव्हा कशावर तुम्ही शर्ती केलेली होते? बाल देव केलेले का? बिनजोडच्या शर्ती केली आम्ही. हा बैलांनी बिचारी केली आमची. जाऊ दे आता. महादेवाचा नंदी आहेत ते काय होतच ते. मग हो ते झालंच. मग काय सांगता कशावरती तुम्ही शर्ती केली त्या अगोदर? सगळ्या मोठी शर्यत का नाव केली तुम्ही? मेंढ्या सगळ्या मोठी असायची का? म्हणजे बैला पण आपली भारी पळालेली असते. ओके तुम्ही शिंगाला कासरे गुंडून आखला तरी हा बिना ड्रायव्हरच्या. मामा आता बघायला गेलो ना तर त्यांना मका द्या या द्या सगळं होतं. आपण अगोदर पेंडा काढायचो. हा मग आता बोलता काही म्हणजे लोक सांगतात का आम्ही काय काजू बदाम बिदाम घालता का वाटतं तुम्हाला? हा ग मग पेंड्या पंपालाची बैला आणि आता मक्यावर पंपाला सांग काय सांगायचं. आता पैशाचा सोडा निघला आता. मग अगोदरच्या शर्ती चांगल्या होत्या का आताच्या आहेत?
पहिला शेती भारी शेती. हा का? मग रात्री वस्तीला जायचं का ना तुम्ही हा शर्यतीला? मग कवाल्याने ते शेती होती. कशी राजपूतीचं मजा बघायची सकाळी शेती. मग शर्ती किती वाजेपर्यंत कपायच्या तेव्हा? 12 साडेबारा 1 म्हणजे पका. पका. हा समजला? आता 4 वाजता लहाना लावायला ना. असं. मग मजा होती ना तेव्हा? ते दिवस नाही येणार ना आता? फुल मजा केली ना. चांगलं वाटलं मग तुमच्याशी बोलून. बघा लक्ष पक्षा आणि लक्ष पक्षांनी घेतले गुलाल निगो गावचा. विक्की विकास भोईर तसेच नंदराज दादा मुंगाजी यांचा वादल आहे. या साईडला 929 वादल लिहिले पण त्यांचा पण नंबर आहे. तर नक्कीच दोघांच्या नावाने पळणारा हा वादल तुमच्या समोर आहे. एकदम अग्रेसिव्ह असा नंदी वादलासारखा पळत आहे एकदम बेकार. बघा कसा गुलाल घेऊन एकदम मस्त बसले महादेवाचा नंदी. जास्त जवळ गेला तर उठल मस्त आराम करतात. थकून आले बिचारायला बसून दे. वादलची शर्यत न जमली म्हणून तो जास्त जरा आज अग्रेसिव्ह. भाई पण बसले बघा कसा नेहमी असतो वादलची जोरीला. तो नाद नाही त्याचा पण. आणि या साईडला आहे राहुल दादा पाटील यांचा. सांगायची तर गरज नाही पडणार. 1001 बाजी बघा कसा एकदम. आपलं रंग शांत असतं बघू. हे बाजी या आपले रंग शांत असतं. बाजीचा नाद नाही. बरेच लांब बघता आलो बाजीला. या बाजी या. शर्यतीनंतर थोडंसं शांत असतं. हे बघ दोघं जण आले. ब्लॉकचं नाव विचारायला जेव्हा विचारी होतं ना सांगा होतं तेव्हा ओळखत नव्हतं. हे पळायला लगे दोघं जण. सुरत दातीलकर नाव उद्या ना सकाळची 9 वाजता पडला काय. बाजीला बघता यांना दोघांना दाखवला बघा कसा बाजी एकदम शांत आहे. आज गुलाल घेतले बाजीनी आणि शिंग सरळ केल्यान. अगोदर थोडीशी क्रॉस होती सरळ केल्यान बाजीला. सुंदर बघा ड्रायव्हर मध्ये देखील पाहायला मिळेल. बघतो आपण बाबू ड्रायव्हर आणि मामा. मित्रांनो शर्यत जमलेलं होतं. भाई शर्यत आहे का? हो शर्यत आहे. मोठी शर्यत बघायला भेटणार. संध्याकाळचे टाइम पडले 92-91. मित्रांनो मोठी शर्यत लागणार आहे. तर बघूया. अंजीर वर्सेस वादल आहे. अंजीर आणि गरुडे असणार आहे. लक्ष आणि वादल असणार आहे. मोठी अशी शर्यत. मित्रांनो गाडी सुटली. आनंद तारेकर यांचा वादल आहे वर्सेस अंजीर आहे आणि देवरूंचा लक्ष. खतरनाक पलतं वादल आणि लक्ष बघा कसं पलतंय. बस आहे एक नंबर वादल. देवरूंचा लक्ष आणि आनंद तारेकरचा वादळ जिंकले. आनंद गगनात मावेनाचं झालंय. आनंद दादा कॉंग्रॅच्युलेशन. तर चला मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आणि आज आपण बघितली 1-2 मोठ्या शर्यती. राहुल दादांची मुलाखत घेतली. ती लेट झालो म्हणजे ती टाकत होतो म्हणून लेट झालो अड्ड्यामध्ये. 1 तास लागला अपलोड करायला. आणि त्याच्यानंतर आलो 4 किलोमीटर थोडंसं लांब गेलो होतो. मग टाकून परत आलो. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो मथुर झाला काय, महबूब झाला काय, आणखी आपले सोने झालं काय, सगळे महादेवाचे नंदी आपलेच. आता बरीच जण बोलत असतील की इकडं पण जातो तिकडं पण जातो. तर मित्रांनो हे नंदी आमच्यासाठी सारखेच आहेत. आणि राहुल दादा पण बोलले की तुमचं कामच आहे. तर नक्कीच मित्रांनो आजचं जर फेऱ्याचा व्हिडिओ आणि आजचा फेरा मित्रांनो डावे साईडनं होता. मथुर होता पब्लिकने नव्हता आज. मथुर आज महबूब पब्लिकने होता आणि मथुर आतून होता. आणि मला तरी वाटतं आता 4 खांदी पळायचा चाललेला आहे मथुरचा. आणि नक्कीच आजचा फेरा जर आवडला असेल ना तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता जाता ना समोरच आपलं भाऊच आहेत त्यांना बाय करून जाऊया आता. तर चला मित्रांनो भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता पण जाम क्लोज आहोत 100Kच्या आणि लवकरच होणार आहेत. तर मित्रांनो धन्यवाद देतो.
आबासाहेब पाटील यांना की त्यांनी नक्कीच आपल्याला सुपर चॅट केलं आणि त्यांच्यासाठी आपण घेऊन जाणार आहोत एकविरेला हार. आणि आपल्या भावाचे 1 लाख होणारे सबस्क्रायबर आणि 1 लाख झाल्यावर एकविरेला जाणार आहोत. पूर्ण कदाचित टीम देखील असणार आहे, युट्यूब फॅमिलीची टीम असणार आहे किंवा फॅमिली देखील असणार आहे. पण सर्वांनी भरपूर प्रेम द्या. आपल्या इथे आपला भाऊ पुढे जात आहे, नक्कीच प्रेम द्या भावाला. कमेंटमध्ये नक्की प्रेम देत राहा. धन्यवाद.